सो हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो आपण डिस्कस करणार आहोत स्पेसिफिकली फॉर द इंडेक्स ट्रेडिंग. ओके, की आपण बऱ्याच जर तुम्ही कन्सेप्ट बघितले असतील तर आपण पोझिशनल ट्रेडिंग वरती एक डिटेल कन्सेप्ट बनवली आहे. सोबत आपण ऑप्शन्स रायटिंग वरती पण एक कन्सेप्ट बनवली आहे, राईट? की ऑप्शन्स रायटिंग आपण मल्टिपल गोष्टी कशा बघून ट्रेड बनवू शकतो, राईट? इवन दो आपण इन फ्युचर्स वेगवेगळ्या कन्सेप्ट आणणारच आहोत. फक्त आयव्ही बेस्ड ट्रेडिंग, त्याच्यानंतर आता जशी आपण कन्सेप्ट घेऊन आलोय ती आहे ओनली इंडेक्स. सो आपण ज्या व्हिडिओमध्ये कन्सेप्ट जाणून घेणार आहोत ते फक्त इंडेक्स साठी असणार आहे. की मी इंडेक्स, जर मी निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी ह्या ज्या मेन जे इंडेक्स आहेत आपले त्यांचं जर बघितलं आणि जर मला त्यांच्यामध्ये एखादी ट्रेड आयडेंटिफाय करायची असेल तर लॉजिक काय असणार, कोणते डिफरंट डिफरंट जे डेटा सेट आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. सेकंड गोष्ट म्हणजे की सॉरी, सेकंड थिंग इज व्हॉट, की कोणता जो डिफरंट डिफरंट अनालिटिक्स आहेत किंवा टेक्निकल इंडिकेटर्स थोडेफार बघितले तर आपण बघूया. पण डेरिव्हेटिव्ह डेटा पॉइंट आपल्याला बघून कशा ट्रेड्स बनवायचे आहेत ते आपण ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये. सो नक्की खूप मजा येणार आहे आणि खूप डिफरंट कन्सेप्ट होणार आहे, कारण फक्त आपण इंडेक्स बद्दल इथे डिस्कस करणार आहोत. ओके, सो व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की बघा, कारण आपण याच्यात 3 ते 4 टूल मॅक्झिमम कव्हर करणार आहोत आणि डेफिनेटली इन डिटेल जाऊन डिस्कस करणार आहोत. ओके, सो व्हिडिओ लेंथ मे बी थोडी मोठी असेल. सो लेंथ बघून तुम्ही बोलाल की ठीक आहे खूप जास्त असेल, सो पण ट्राय करा की खूप डिटेलमध्ये असणार आहे. सो एक एक गोष्ट जी आहे ती इन डिटेल तुम्हाला समजण्यात येईल. ओके, सो जास्त वेळ आपण स्क्रीनवरती किंवा इंट्रोडक्शन वरती इन्व्हेस्ट नको करूया, आपण डिरेक्टली येऊया आधी कन्सेप्ट वरती, त्यानंतर स्पेसिफिकली येऊया डिफरंट पॅरामीटर्स कसे यूज करायचे. ओके, सो पहिली जी गोष्ट असणार आहे ती पहिली आपण यूज करणार आहोत ऑर्डर बुक डेटा. ओके, सो ऑर्डर बुक डेटा काय आहे किंवा ऑर्डर बुकच्या आधी पण कोणता डेटा पॉइंट असतो तो तुम्हाला एक ओव्हरऑल एक्सप्लेन करतो व्हाईट बोर्ड वरती. सो एक कन्सेप्ट समजेल की आपण जो डेटा पॉइंट आता बघणार आहोत तो नक्की काय आहे. ओके, सो ऑर्डर बुकच्या आधी पण ना 2 डेटा पॉइंट एक्झिस्ट करतात मार्केटमध्ये. जो फर्स्ट आहे तो आहे रिटेल वेंडर डेटा पॉइंट. ओके, रिटेल वेंडर. ओके, सो रिटेल वेंडर डेटा पॉइंट काय असतं, इट्स सिम्पल लाईक की जर तुम्ही बघितलं असेल की आताचे जे काही ब्रोकर्स आहेत ते पण अनालिटिक्स प्रोव्हाइड करायला लागले आहेत, राईट? सो रिटेल वेंडर डेटा पॉइंट तोच असतो की जर तुम्ही एखाद्या ब्रोकर सोबत पण टाईअप केलात की मला हा डेटा पॉइंट पाहिजे तर तो पण तुम्हाला प्रोव्हाइड करेल, जो की असतो रिटेल वेंडर डेटा पॉइंट, जो आपण ऍक्सेस वरती वगैरे घेऊ शकतो. ओके, विच इज अ रिटेल वेंडर डेटा पॉइंट. सेकंड जो डेटा पॉइंट असतो तो असतो ऑर्डर फ्लो डेटा पॉइंट. सो ऑर्डर फ्लो इज युजली काय असतं, ऑर्डर फ्लो इज द कंबाईन ऑर्डर्स, म्हणजे सगळ्या ज्या ऑर्डर्सचा डेटा जो असतो एक कंबाईन फॉर्म मध्ये असतो आपल्या समोर ठेवलेला. सो त्याच्याने थोडाफार सॅग्रिगेट नाही करतात की नक्की त्यातला ऑर्डर बुक कोणता, सॉरी मार्केट ऑर्डर्स किती आहेत, लिमिट ऑर्डर्स किती आहेत किंवा इमिजिएट डीक्यू ऑर्डर. सो एक कंबाईन डेटा पॉइंट असतो. तेवढा स्ट्रॉंग अनालिसिस आपण करू नाही शकत त्या डेटा पॉइंटवर जेवढा ऑर्डर बुक वर करू शकतो. ओके, सो ऑर्डर फ्लो डेटा बऱ्याच जर तुम्ही ऍप्लिकेशन बाहेरचे बघित असेल किंवा वेगवेगळ्या ज्या कंपनीज त्यांच्याकडे ऑर्डर फ्लो डेटा आहे. सो एक एक्झिस्ट, पण तेवढा एक एवढा स्ट्रॉंग आपल्याला एक अँटिसिपेशन त्यामध्ये करता येत नाही. ओके, अँड द थर्ड वन इज ऑर्डर बुक डेटा. ओके, विच इज द एनएससी टॉप मोस्ट डेटा पॉइंट. ओके, सो ऑर्डर बुक डेटा पॉइंट काय असतं, ऑर्डर बुक डेटा पॉइंट इज सिम्पल लाईक की जे पण रिअल टाइम मार्केट ऑर्डर्स असतात ते आपण इझिली ह्याच्यामध्ये चेक करू शकतो. ओके, सो हा जो डेटा पॉइंट आहे एनएससीचा टॉपमोस्ट डेटा पॉइंट आहे. जर तुम्हाला हा डेटा पॉइंट स्पेसिफिकली बघायचा असेल तर रिअल टाइम एनएससी सर्च करा. तिकडे तुम्हाला जर मिळत असेल त्या डेटा पॉइंटची सगळी डेटा पॉइंटची ओव्हरऑल लिस्ट मिळेल. त्यात जर तुम्ही वेंडर मध्ये पाहिलं तर वेंडर मध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट पण बघायला मिळेल. ओके, सो रिअल टाइम डेटा पॉइंट जो आहे तो तुम्हाला कुठेतरी इथे ऑर्डर बुक मध्ये बघायला मिळतो. सो ऑर्डर बुकचं थोडंफार इन डिटेल सांगायचं म्हटलं तर इट्स नॉट लाईक की मी डिरेक्टली जाऊन तो इंटरनेटवर बाय करीन किंवा डिरेक्टली जाऊन मी तो स्पेसिफिकली कुठूनही वेंडर कडून घेईन. इट्स नॉट लाईक दॅट, कारण ऑर्डर बुक जो डेटा पॉइंट आहे ना तो सिम्पल असतो, ज्यातमध्ये लाईक तुम्हाला काही को लोकेशन्स वरती सर्वात प्लॉट कराव्या लागतात आणि तो डिरेक्टली आपण एक्सेल वरती नाही घेऊ शकत, कारण
त्याची जो व्हॉल्यूम असतो किंवा जो डेटा पॉईंट असतो खूप ह्यूज डेटा पॉईंट असतो. सो तो को लोकेशन्सवरती आपल्याला सर्व्हर प्लॉट करावा लागतात आणि त्या सर्व्हर थ्रू मग तो डेटा पॉईंट सिस्टम मध्ये येतो. आणि फक्त तो डेटा पॉईंट घेऊन पण फायदा नाहीये, कारण त्याच्यावरती आपल्याला रिसर्च टीम उभी करावी लागते की ज्याच्यावरती डिफरंट डिफरंट अनालिटिक्स प्रोव्हाइड करतील आणि त्या बेसवरती आपल्याला कुठेतरी तो डेटा पॉईंट आहे जो मिळत राहील. सो दॅट इज द थिंग. सो जर मी इनिशियल इन्व्हेस्टमेंट बोलले तर रिटेलकडे कुठेतरी ते पॉसिबल नाहीये, कारण इनिशियल इन्व्हेस्टमेंट जर मी ह्याच्यावरती बघितली तर इट ऑलमोस्ट गोज 1-1.5 करोडची एक इन्व्हेस्टमेंट येते. आणि फक्त जर रॅक्स आणि कोलोकेशन वरती जर मी सर्व्हर प्लॉट करते त्याचेच आणि डेटा पॉईंट मी सबस्क्राईब करते, राईट. सो तेवढी इन्व्हेस्टमेंट असते आणि एक रिटेलची पण कधीतरी एवढी ट्रेड कॅपिटल नसतं जेवढी इन्व्हेस्टमेंट असते, राईट. सो हा जो डेटा पॉईंट हा जनरली HNI किंवा इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स किंवा जे प्रॉप्टर्स यूज करतात, राईट, ते स्पेसिफिकली हा डेटा पॉईंट यूज करतात आणि त्या डिफरंट डेटा पॉईंट्सवर ट्रेड बनवत असतात. सो कुठेतरी त्यांना ते पॉसिबल असतं, कारण त्यांचा जो कॅपिटल असतो खूप ह्यूज कॅपिटल असतो आणि त्यांना अफोर्डेबल असतो डेटा पॉईंट. पण जर ओव्हरऑल इंडस्ट्रीजमध्ये मी सांगायचं म्हटलं तर ओव्हरऑल इंडस्ट्रीजमध्ये एकटा असा कॉन्सेप्ट आहे जो तुम्हाला हा डेटा पॉईंट प्रोव्हाइड करतोय. ओके. बरेच लोक तुम्हाला बोलतील की हा डेटा पॉईंट आहे आणि स्पेसिफिकली एक्झिस्ट करतो आणि त्यांच्याकडे, पण आय डोंट थिंक सो की ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये रिटेलमध्ये कोण देते का. इन्स्टिट्यूशनलकडे आहे हा डेटा पॉईंट, पण रिटेलमध्ये माझ्यामध्ये तरी अजून कोण प्रोव्हाइड नाही करत आहे. आणि जे दावे करतात सो आय डोंट नो की ते कुठून चोरतात तो डेटा पॉईंट किंवा कुठून घेत असतील. सो दॅट इज द थिंग. जर तुम्हाला वेंडर पाहिजे तुम्हाला वेंडर लिस्ट मिळेल आणि ह्याच्यावरती तुम्हाला तिकडे कॉन्सेप्ट पण बघू शकता, सो जो रिअल टाइम डेटा पॉईंट घेतो, राईट. सो दॅट इज द थिंग. सो ऍक्च्युअली हा डेटा पॉईंट आपण यूज कसा करायचा किंवा स्पेसिफिकली ह्याचा जो बेनिफिट आहे तो कसा आपण आयडेंटिफाय करायचा, कसा आपण घेऊ शकतो. सो आता ते आधी बघूया, त्याच्यानंतर आपण डिफरंट डिफरंट पॅरामीटर्स बघूया. ओके. सो त्यासाठी मी कॉन्सेप्टच्या होम स्क्रीन वरती येतो इथे. सो जेव्हा तुम्ही होम स्क्रीन वरती याल तेव्हा तुम्हाला काही असा इंटरफेस बघायला मिळतो होम स्क्रीनचा. सो जर मी सांगायचं म्हटलं तर काय आहे या होम स्क्रीन वरती, तर इट्स सिम्पल की आपल्याला इथे मेजर जे टॉपला जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला मेजर जे आपले 3 इंडेक्सेस आहेत त्यांचा डेटा पण इथे मिळेल की निफ्टी, फिन निफ्टी आणि बँक निफ्टी. सो जर मी निफ्टी इथे बघायला गेलो तर निफ्टीचं जे नरेशन आहे, फिन निफ्टीचं जे नरेशन आहे, बँक निफ्टीचं जे नरेशन आहे ते कुठेतरी लॉंग मध्ये दिसते. सो दॅट मीन्स व्हॉट की करंट जो मार्केटचा सेंटिमेंट आहे तो कुठेतरी बुलिश सेंटिमेंट आहे. सो जर मला इंडायसेस मध्ये ट्रेड करायचं कुठेतरी बुलिश अपॉर्च्युनिटी मी आयडेंटिफाय करून तिकडे ट्रेड बनवण्याची प्रोबॅबिलिटी जी असेल ती माझी जास्त असणार, कारण जो सेंटिमेंट जो आहे तो मार्केटचा कुठेतरी बुलिश आहे. सेम लॉजिक जर मी एखादा ब्रेकडाऊन ट्रेड बनवायची असेल किंवा एखादा बेरिश अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची असेल तर चेक करा की नरेशन जे आहे ते शॉर्ट मध्ये दिसते का. सो जर तिन्ही मेजर इंडेक्सेस शॉर्ट मध्ये असतील सो दॅट मीन्स की कुठेतरी जो सेंटिमेंट आहे मार्केटचा तो कुठेतरी बेरिश सेंटिमेंट आहे किंवा एक फॉलिंग अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते, राईट. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो ऑर्डर बुक आपल्याला कसा प्लॉट करायचा आहे ते फर्स्टली आपण बघूया. सो त्यासाठी आपल्याला यायचं अनालाइज वरती आणि याचे चार्ट्स ऑर्डर अँड ट्रेड टूल वरती. ओके. सो चार्ट्स ऑर्डर अँड ट्रेड टूल वरती क्लिक केलं तर तुम्हाला काही असा इंटरफेस बघायला मिळेल. सो मी डिलीट करतो आणि पुन्हा अप्लाय करून दाखवतो की आपल्याला कसा हा यूज करायचा आहे. ओके. सो लेट्स सी. जर मी इंडिकेटर्स वर इथे येणार आणि मी इथे सर्च करणार इनिशिएटेड. ओके. इनिशिएटेड जसं मी इथे सर्च करतो तेव्हा 2 गोष्टी मला इथे प्लॉट करायच्या. एक करायचं बायर इनिशिएटेड क्वांटिटी आणि एक करायचंय सेलर इनिशिएटेड क्वांटिटी. ऑर्डर बुक बायर इनिशिएटेड क्वांटिटी आणि ऑर्डर बुक सेलर इनिशिएटेड क्वांटिटी. तसं इथे मल्टिपल गोष्टी आहेत. व्हीवॅप आहे किंवा रेशिओ आहे, मग रेशिओनुसार किती बायर सेलर येत आहेत किंवा ऍव्हरेज पण असेल स्पेसिफिकली, राईट. सो त्या बेसवरती पण तुम्हाला मिळेल. पण ज्या 2 इंडिकेटर आपल्याला प्लॉट करायचे आहेत ते आपल्याला करायचे आहेत बायर इनिशिएटेड क्वांटिटी आणि सेलर इनिशिएटेड क्वांटिटी. सो मी अप्लाय चेंजेस वरती क्लिक करतो. ओके. सो जसं मी अप्लाय चेंजेस वरती क्लिक करणार सो हा डेटा पॉइंट आहे ना इकडे प्लॉट होऊन जातो. ओके. सो प्लॉट करण्यासाठी आपण एक अगेन थोडा इथे मे बी इंटरनेट इश्यू असेल सो त्यामुळे कुठे होत नाही. सो लेट्स सी. मी जो अप्लाय केला आहे तो दाखवतो, तो ऍक्च्युअली त्याला रीड कसा करायचा आहे. सो जेव्हा पण तुम्ही हा इंडिकेटर युज करत असाल ना तेव्हा 3 गोष्टी लक्षात ठेवा. ओके. 3 थिंग्स यू नीड टू नो. पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हाला ऍटलिस्ट मार्केटमध्ये मिनिमम वी वॉन्ट 30-35 मिनिट्स ऑफ कन्सॉलिडेशन इन दी मार्केट. मार्केटमध्ये ऍटलिस्ट 35 ते 40 मिनिटाचा एक कन्सॉलिडेशन झोन पाहिजे. ओके. जर तो असेल सो व्हॉट आय डू, मी वेट करणार एखादी ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटीसाठी. ओके.
आपल्याला काय पाहिजे, ऍटलिस्ट मार्केटमध्ये 35 ते 40 मिनिटाचा एक कन्सॉलिडेशन झोन पाहिजे. सो कन्सॉलिडेशन जर झोन असेल, सो मला माहिती आहे तिकडे दोन अपॉर्च्युनिटी येऊ शकतात, एक तर ब्रेकआउटची अपॉर्च्युनिटी येऊ शकते किंवा ब्रेकडाऊनची अपॉर्च्युनिटी येऊ शकते, राईट. सो जर मला ब्रेकआउट तिकडे मिळाला तर बायर्सची जी क्वांटिटी आहे ना ती डबल असली पाहिजे सेलर्सच्या प्रमाणे, सेलर्सच्या मुकाबले. ओके. आणि सेलर्सची जी क्वांटिटी आहे जर ब्रेकडाऊन असेल तर सेलर्सची जी क्वांटिटी असेल ती डबल असली पाहिजे बायर्सच्या प्रमाणे. ओके. बायर्सच्या ज्या एक ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह मी बघते तर. ओके. आणि तिसरी थिंग इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की अवॉइड द रॅन्डम स्पाइक. रॅन्डम स्पाइक्सला जाऊन अवॉइड करा, रॅन्डम स्पाइक्सवर आपला ट्रेड नाही करायचं. सो रॅन्डम स्पाइक काय आहे ते पण आपण डिस्कस करूया. तो सिम्पली जेव्हा मी रेकॉर्ड करते तर आजच्या दिवसाचा जर मी डेटा पॉईंट बघायला गेलो तर यू कॅन सी इथे मला एखादा कन्सॉलिडेशन झोन दिसेल. ओके. सो मी हा कन्सॉलिडेशन इथे कुठेतरी मार्क करतो. हा माझा हाय आहे आणि हा माझा लो आहे. इथे कुठेतरी कन्सॉलिडेशन आहे. त्याचा ब्रेकआउट बघा तुम्हाला इथे बघायला मिळतोय, राईट. सो काय गोष्ट होती आपली, ब्रेकआउट कॅन्डलला आपल्याला कर्सर ठेवायचं. सो ब्रेकआउटला मी इथे कर्सर ठेवला. ओके. सो यू कॅन सी लेफ्ट हँड साइडला जो बॉटम साइड आहे ना तिकडे तुम्हाला क्वांटिटीज बघायला मिळेल. सो क्वांटिटीज किती आहेत, 26,100 जे आहेत ते बायर्स आहेत आणि 10,925 जे आहेत ते सेलर्स आहेत. ओके. ब्रेकआउटला 26,100 बायर्स आणि 10,925 सेलर्स आहेत. सो त्याच्याने आपल्याला काय समजतं की जो अग्रेशन आहे ब्रेकआउटला तो बायर्सच्या पट्टीने ऍक्च्युली खूप जास्त आहे, डबल आहे, राईट. आणि यू कॅन सी त्यानंतर जी मोमेंटम आहे ती खूप चांगली मोमेंटम आपल्याला बघायला. नेक्स्ट कॅन्डलला जरी मी एंट्री बनवली असती स्टील आर होल्ड दिस थिंग. सो 113चा जो पॉईंटचा स्कॅल्प आहे तो कुठेतरी आपल्याला बघायला मिळतो ह्या लेवलला, राईट. आणि स्टॉप लॉस काय असणार, जर मी इथे एंट्री बनवतोय सो जो प्रिव्हियस लो असेल माझा स्विंग लो दॅट विल बी माय स्टॉप लॉस. सो स्टॉप लॉस तुमचा खूप छोटा स्टॉप लॉस येतो, राईट. सो हार्डली जर मी बघायला गेलो तर 25 ते 30 रुपये, मॅक्झिमम 30 रुपये प्रीमियमचा चेंज असेल, त्याच्यापेक्षा जास्त नसेल. पण जर मोमेंटम आले तर काही अशी मोमेंटम तुम्हाला बघायला मिळेल, राईट. सो दॅट इज द थिंग. सो असं तुम्ही युज करू शकता. एखादी बुलिश बॅरिश अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते का, किंवा बुलिश अपॉर्च्युनिटी असेल तरी दुसरा एक्झाम्पल बघूया जिकडे कन्सॉलिडेशन नंतर ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन आहे. सो यू कॅन सी इकडे पण तुम्हाला एखादी अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल. इथे जो मार्केट आहे तो कन्सॉलिडेटेड होता अराउंड खूप वेळासाठी. सो इफ यू सी की 11 पासून ऑलमोस्ट 11:33 इकडे अर्धा तासाचा 30-35 मिनिट्सचा आपल्याला कन्सॉलिडेशन पाहिजे, जे की आपल्याला मिळालं आहे. आणि यू कॅन सी द ब्रेकडाऊन इथे. ओके. किंवा टेक्निकली जर मी ही कॅन्डल जरी बघितली तरी एखादा मला स्ट्रॉंग ब्रेकडाऊन मला इथे बघायला मिळतोय. आणि क्वांटिटीज यू कॅन सी 52,000 जे आहेत ते सेलर्स आहेत आणि 19,575 बायर्स आहेत, राईट. अँड एक क्विक फॉल निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळतो, राईट, विच इज ऑलमोस्ट 149 पॉईंटचा फॉल आहे, राईट. सो दॅट्स हाऊ यू कॅन टेक अ ट्रेड. सो असं काही आपल्याला ट्रेड बनवायचे. सो काय करायचंय, क्वांटिटीज डबल अँड कन्सॉलिडेशन ब्रेकआउट ब्रेकडाऊन. एखादा दुसरा अजून एखादा एक्झाम्पल बघूया की कुठे मोमेंटम आहे का. यू कॅन सी इकडे पण एखादा मोमेंटम बघायला मिळते आपल्याला. ओके. माय बॅड. एकच मिनिट. दुसऱ्या स्क्रीनवरती आलंय. ओके. सो इथे पण जर तुम्ही बघितलात तर इथे तुम्हाला एक कन्सॉलिडेशन झोन बघेल. एक मिनिट याला रिफ्रेश करू दे मला. ओके. नाव यू कॅन सी इथे थोडं मी पाठी होतो, कुठच्या साईडला आपण होतो, पाठच्या साईडला. थोड्याला झूम करतो. ओके. यू कॅन सी इकडे मला कन्सॉलिडेशन झोन बघायला मिळेल अराउंड दिस लेवल, राईट. थोडाफार इथे बाजार कन्सॉलिडेशन किंवा जर मी हाय लो मार्क केला असं तरी मला इथे ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी मिळते आणि तिकडून बघा मार्केटने एक जो आहे तो डिरेक्शन घेतली आहे, राईट. सगळं तेच बघायचंय की कुठे मार्केटमध्ये कन्सॉलिडेशन आहे आणि त्यानंतर ब्रेकआउट ब्रेकडाऊनची अपॉर्च्युनिटी मार्क करते. सो यू कॅन सी इथे जर मी हाय मार्क जरी केला असता आणि इथे लो मार्क केला असता तर हा जसा हाय ब्रेक झालाय इथे बघा क्वांटिटीज डबल आहे आणि तिकडून जी आहे ती मार्केटमध्ये मोमेंटम आहे तो मिळालाय. सो टेक्निकली तुम्ही हे सेम लॉजिक तुम्ही बँक निफ्टीवर पण युज करू शकतात. अगेन यू कॅन सी अ क्विक मोमेंटम
इकडे मला बघायला मिळते, इकडे कन्सॉलिडेशन आहे, त्याचा ब्रेकडाऊन इथे झाला आहे. यू कॅन सी द क्वांटिटीज आर डबल. 13,000 बायर्स आहेत आणि 52,625 सेलर्स आहेत, आणि एक खूप मोठा फॉल आहे बघायला मिळतो इनफॅक्ट ह्या लेवलला, राईट. इथून इथपर्यंत जर होल्ड केलं तर ऑलमोस्ट जो निफ्टी आहे तो 600 पॉईंटचा फॉल दिला आहे. युजली ही 4 जूनची या इलेक्शनच्या टायमाला जो फॉल होता मार्केटमध्ये, राईट, तो पण आपण असा कॅल्क्युलेट इझिली कॅप्चर करू शकतो. स्टील आय होल्ड दिस थिंग, तर एक मोठा फॉल आहे, राईट, 998 पॉईंट्स, राईट. जर तुम्ही 2 स्कॅल्प जर इथे केले असते, 600 पॉईंट्स आहेत तिकडे खाली जाऊन 300 पॉईंट्सचा, स्टील यू विल गॉट अ गुड अमाऊंट ऑफ ट्रेड. खूप जास्त जी आहे ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला इथे मिळाली असते. ओके, सेम लॉजिक जर मी बँक निफ्टीवरती बघायला गेलो तर विल सी बँक निफ्टीमध्ये. सो बँक निफ्टीमध्ये थोडाफार जर इथे आयडेंटिफाय करायचं गेलं तर यू कॅन सी इथे जो आहे तो कन्सॉलिडेशन तुम्हाला इथे बघायला मिळतंय, राईट. इथे कन्सॉलिडेशन मिळालं, त्यानंतर त्याचा जो ब्रेकआउट आहे, यू कॅन सी ब्रेकआउट नंतर इन्व्हेस्ट मार्केटने आहे ते इथे मोमेंटम दिले आहे 226 पॉईंट्स. सो हा कुठेतरी आहे अपॉर्च्युनिटी. सिमिलरली जर मी थोडा आधी घ्यायला गेलो तर यू कॅन सी अगेन स्टील ह्या पे इथे कन्सॉलिडेशन आहे, आणि ह्याचा जो ब्रेकडाऊन आहे तो इकडे आहे, राईट. अँड यू कॅन सी द फॉल 14,370 सेलर्स आहेत आणि 3,660 बायर्स आहेत. सो अग्रेशन जो आहे तो कुठेतरी बाईंग कडून जास्त आहे, आणि त्यानुसार यू कॅन सी खूप मोठा जो आहे तो फॉल आपल्याला बघायला मिळतोय, राईट, फ्रॉम दिस टू दिस, राईट. सो दॅट्स हाऊ यू कॅन यूज द ऑर्डर बुक डेटा. सो ऑर्डर बुक डेटा आपल्याला काय बघायचे, 3 गोष्टी बघायचे. पहिली गोष्ट म्हणजे काय की मार्केटमध्ये ऍटलिस्ट आपल्याला 30-35 मिनिट्सचा एक कन्सॉलिडेशन झोन असला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आपल्याला वेट करायचं ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन साठी. ओके, सो जर एखादा ब्रेकआउट असेल तर जे ब्रेकआउट करण्यावर कसं आपल्याला चेक करायचं की जिथे पण बायर्स आहेत ते डबल असले पाहिजे, आणि ब्रेकडाऊनवर आपल्याला कसं ठेवायचं आणि चेक करायचं तिकडे जे सेलर्स आहेत ते डबल असले पाहिजे. ओके, त्याच्यानंतर थर्ड थिंग आपल्याला काय पाहिजे, अवॉइड द रॅन्डम स्पाइक्स. तो रॅन्डम स्पाइक काय असतं ते तुम्हाला दाखवतो इथे. यू कॅन सी ही सेलिंग स्पाइक बघते तुम्ही इथे बघा. अग्रेशन जो आहे ना तो 10 पटीने जास्त आहे, ऑलमोस्ट 10 पटीने जास्त आहे, राईट. सो त्याचा अर्थ असा नाही होत की मी डिरेक्टली जाऊन तिकडे ट्रेड बनवणार, राईट. मी काय करणार, मी चेक करणार की तिकडे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन आहे का. जर ते असेल तरच मी जाऊन तिकडे ट्रेड बनवणार, त्याशिवाय मी जाऊन तिथे ट्रेड नाही बनवणार. ओके, सो अशा ज्या काही रॅन्डम स्पाइक असतात ना त्या अवॉइड करा. ओके, अवॉइड दोज रॅन्डम स्पाइक अँड देन यू कॅन गो विथ द ट्रेड. तेव्हा जाऊन तुम्ही ट्रेड बनवू शकता, त्याशिवाय नाही. ओके, सो सेम लॉजिक यू कॅन यूज इट ऑन अ फिन निफ्टी किंवा मिड कॅप. जर कोणाला आवडत असेल ट्रेड करायचं यू कॅन यूज इट. पण कोणत्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात, कन्सॉलिडेशन, ब्रेकआउट, ब्रेकडाऊन आणि क्वांटिटीज डबल. ओके, सो हा एक कन्सेप्ट आहे ज्यात तुम्ही यूज करू शकतात ऍज अ इंट्राडे. ही जी कन्सेप्ट तुम्ही यूज करू शकता. सो जर ही क्लिअर असेल तर तुम्ही पुढचं जी कन्सेप्ट मी आता सांगायला येणार आहे ती तुम्ही बघा. जर ही क्लिअर असेल तर थोडं पाठी आणि पुन्हा रिवाइज करा या कन्सेप्ट, आणि देन यू कॅन गो विथ द सेम. ओके, सो पुढची जी कन्सेप्ट आहे ना त्यासाठी व्हॉट आय डू, आधी मी व्हाईट बोर्ड शेअर करतो तुम्हाला आणि ती कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो, आणि त्यानुसार आपण ट्रेड बनवूया. ओके, ट्रेड कशा आयडेंटिफाय करायचं ते बघायचं. ओके, सो मी व्हाईट बोर्ड वरती आलो इथे. नाव युजली जर मी सांगायचं म्हटलं तर फ्युचर्सचा जो बिल्टअप असतो ना तो आपण इझिली डिकोड करू शकतो विथ द हेल्प ऑफ प्राइस आणि ओपन इंटरेस्ट. पण ऑप्शनचा जो बिल्टअप आहे तो आपण इझिली डिकोड नाही करू शकत, राईट. आपल्याला डिफरंट पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करावे लागतात किंवा डिफरंट अनालिटिक्स आपल्याला बघावे लागतात. त्या बेसिस शिवाय आपण त्या बेसिसवरती ट्रेड नाही बनवू शकत. सो असं कोणत्या पॅरामीटर्स आहेत जे आपल्याला बघायला लागतात, तर एक आहे OI PCR आणि व्हॉल्यूम PCR जर मला ऑप्शनचा बिल्टअप बघायचा असेल तर. ओके, सो त्या कन्सेप्ट कशा कॅल्क्युलेट करतात ओव्हरऑल त्याच्यावरती फोकस न करता इव्हन तो लॉजिक काय त्याचं ते आपण बघूया. लेट सी, जर हा रेजिस्टन्स लेवल आहे आणि लेट सी हा सपोर्ट लेवल आहे एक एक्झाम्पल साठी. ओके, सो रेजिस्टन्स मी इथे ग्रीनने मार्क करतो. ओके, आणि जो सपोर्ट आहे तो रेडने मार्क करतो. ओके, सो लेट सी हा जो आहे रेजिस्टन्स लेवल आहे आणि हा जो आहे तो सपोर्ट लेवल आहे. नाव लेट सी मार्केट जो आहे काही असा मूव्ह करत येते. ओके, आणि इकडे त्याने ब्रेकआउट दिला. ओके, ब्रेकआउट दिला थोडाफार. ओके, ब्रेकआउट दिला. नाव ब्रेकआउट होण्यासाठी कोणत्या 3 गोष्टी आपल्याला पाहिजे ऍज अ ऑप्शन ट्रेडर जर मी आहे तर कोणत्या 3 गोष्टी पाहायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे
कॉल रायटर्स एक्झिट झाले पाहिजे, राईट. जर ते एक्झिट असेल तर दॅट विल बी अ बुलिश कन्फर्मेशन, की कुठेतरी एक बुलिश कन्फर्मेशन आहे. किंवा पुट रायटर्स ऍड झाले पाहिजे. पहिला तर मी रायटर्सच पर्स्पेक्टिव्ह घेणार ना, कारण रायटर्स ऑप्शन्स मध्ये आपण रायटर्सचा पर्स्पेक्टिव्ह घेतो. सो पुट रायटर्स ऍड झाले पाहिजे किंवा ऍटलीस्ट मला कॉल बायर पाहिजे, राईट. या तिघांपैकी कोणतरी मला पाहिजे. जर एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी जर मला पाहिजे असेल किंवा मिळाली असेल, सो व्हॉट आय डू, मी चेक करणार की तिकडे कॉल रायटर्स एक्झिट होत आहेत का, किंवा पुट रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतायत का. अँड थर्ड थिंग इज व्हॉट, ऍटलीस्ट तिकडे मला एखादा कॉल बायर तरी पाहिजे, एखादा म्हणजे कॉल बायरचं अग्रेशन तरी पाहिजे, राईट. सेम लॉजिक, जर मार्केट असं कन्सॉलिडेट करते आणि ब्रेकडाऊन दिलं इथे, ओके. सो जर मला ब्रेकडाऊन मिळालं, सो तिकडे मला कोण पाहिजे, एक तर पुट रायटर्स एक्झिट झाले पाहिजे, राईट, किंवा कॉल रायटर्स ऍड झाले पाहिजे, किंवा ऍटलीस्ट मला पुट बायर पाहिजे, राईट. सो तिघांपैकी जर कोण तिकडे असेल, सो दॅट विल बी अ बॅरिश कन्फर्मेशन, राईट. पुट रायटर्स जर एक्झिट होते, दॅट मीन्स व्हॉट, की सपोर्ट जो आहे तो वीक होते. सो जर सपोर्ट वीक होते, सो मार्केट खाली जाण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त होते, राईट. थर्ड सेकंडची गोष्ट इथे काय, कॉल रायटर्स ऍड. सर जर कॉल रायटर्स ऍड होतात त्या लेवलला, सो दॅट मीन्स व्हॉट, की कॉल रायटर्स प्रेशर बिल्ड करतात की मार्केट जेवढा खाली राहील तेवढा बेनिफिट आहे. सो जर कॉल रायटर्स ऍड होतात तर मार्केट एक खाली पडण्याचे चान्सेस जास्त आहे, बॅरिश अपॉर्च्युनिटी मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत तिकडे कुठेतरी. अँड थर्ड थिंग इज व्हॉट, थर्ड थिंग इज अ पुट बायर. सो पुट बायर काय आहे, पुट बायर आपल्याला सांगतो की कुठे जे आहे ते पुट बाईंग चालू आहे. सो पुट बाईंग जर चालू असेल तर दॅट मीन्स अगेन तो एक बॅरिश कन्फर्मेशन येऊ शकतो. आणि कॉल साईडला आपण काय बघितलं, जर कॉल रायटर्स एक्झिट होत आहेत, दॅट मीन्स व्हॉट, की जिकडे जो रेझिस्टन्स आहे तो जर वीक होत असेल तर एक बुलिश अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. सेकंड गोष्ट आपण काय बघितली, पुट रायटर्स. सो पुट रायटर्स जर ऍड होतात, पुट रायटर्स जर ऍड होतात, दॅट मीन्स व्हॉट, पुट रायटर्स प्रेशर बिल्ड करतात की मार्केट जितका वरती तेवढा बेटर आहे ना. जर पुट रायटर्स ऍड होतात, दॅट मीन्स इट कम्स अंडर दी बुलिश कन्फर्मेशन. सो तिकडे कुठेतरी एक बुलिश अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. अँड थर्ड थिंग इज व्हॉट, अ कॉल बायर. सो जर मी कॉल बायर आहे तर एक बुलिश अपॉर्च्युनिटीज मी फाइंड आउट करणार. सो तिकडे जर कॉल बाईंग होत असेल, सो दॅट कम्स अंडर दी बुलिश कन्फर्मेशन, ओके. नाव हे जर मी प्रत्येक स्ट्राईकवर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं, सो विच इज डिफिकल्ट. मी एक्सेल वरती जाऊन हे प्लॉट करू नाही शकत, किंवा जरी केलं तर एवढं स्ट्रॉंग कन्फर्मेशन आपल्याला मिळणार नाही. द रिझन बिहाइंड इट, कारण आपल्याला फक्त प्राइस आणि ओपन इंटरेस्ट चेक करून काही फायदा होणार नाही, की मी फक्त कॉलचा प्राइस चेंज केला आणि पुटचा प्राइस चेंज केला. सोबत मला ओव्हरऑल ओआय पीसीआर आणि व्हॉल्युम पीसीआर हे पण कॅल्क्युलेट करावं लागेल की या पर्टिक्युलर टूलसाठी. तर तिकडे समजेल की तिकडे कॉल रायटर्स होत आहेत ऍड की पुट रायटर्स एक्झिट होत आहेत, राईट. नाव सपोज जर हे मला मिळालं तर ते कोणत्या स्ट्राईकवर सिलेक्ट करणार. तर इफ इफ जर मी सांगायचं म्हटलं आयटीएम स्ट्राईक्स, ओटीएम स्ट्राईक्स आणि एटीएम स्ट्राईक्स बद्दल, तर ऍज कम्पेअर आयटीएम, ओटीएम, एटीएम स्ट्राईक सर्वात जास्त जो रिॲक्ट करतो तो रिॲक्ट करतो एटीएम स्ट्राईक्स. कारण एटीएम स्ट्राईक जी असते ती एक अनसर्टन स्ट्राईक असते. सो जर मी सांगायचं म्हटलं आयटीएम, ओटीएम बद्दल, सो ट्राय टू गो विथ दी एटीएम स्ट्राईक. एटीएम स्ट्राईक वर चेक करा की जो इम्पॅक्ट आहे, जो ओव्हरऑल इम्पॅक्ट होतोय तो कसा होतोय, किती होतोय, राईट. सो जर त्यावरती जर मला ट्रेड बनायचं असेल, यू कॅन गो विथ द सेम, ओके. सो लेट्स चेक की हा डेटा म्हणून आपल्याला कुठे मिळेल. सो त्यासाठी मी कॉन्सेप्टच्या होम स्क्रीन वरती येतो, ओके. होम स्क्रीन वरती जर तुम्ही आला तर तुम्हाला इथे ट्रॅकचं ऑप्शन मिळेल. ट्रॅक वरती तुम्ही क्लिक करा, बॉटमला ऑप्शन बिल्टअप, ओके. मी ऑप्शन्स बिल्टअप वरती क्लिक करणार, ओके. नाव ऑप्शन बिल्टअपला जर मी इंटरफेस सांगायचं म्हटलं तर बघा, टॉपला जो आहे तो इथे निफ्टी आहे, त्यानंतर एक्सपायरी आहे, एक्सपायरी 13, 20, 27, 4 जुलैची एक्सपायरी. सो ज्या पण ट्रेडेबल एक्सपायरी आहेत त्या सगळ्या इथे तुम्हाला मिळतील, ओके. सो लेट्स सी मी करंट एक्सपायरी सिलेक्ट करतो आणि इथे स्ट्राईक्स आहेत. सो स्ट्राईक्स हा ऑटोमॅटिकली तसं एटीएम स्ट्राईक फेच करतो इथे. जसं तुम्ही इथे बघितलं तर 23,216 आहे, तसं ऑटोमॅटिकली आणि 23,200 जी पण करंट मार्केट प्राइस आहे ना, जवळची स्ट्राईक आहे एटीएम स्ट्राईक, ती तुम्हाला इथे सिलेक्ट करून भेटली, ओके. नाव आपल्याला ह्याला टेक्निकल चार्ट सोबत पेअर करायचं, ओके. सो इथे मल्टी टॅबचा ऑप्शन आहे, इथे ओपन करा आणि इथे
चेक करा, एक टेक्निकल चार्ट ओपन करा. लेट्स सी आपण एक्झाम्पल घेऊया, निफ्टीचाच एक्झाम्पल घेऊया आणि बँक निफ्टी दोघांचं एक्झाम्पल घेऊया जो आपण आता ब्रेकआउट पेजला तो. ओके, सो सपोज बँक निफ्टी आहे. बँक निफ्टी मध्ये यू कॅन सी इथे मला ब्रेकआउट मिळालेला, तेव्हा टाइम काय चालू होता, ऑलमोस्ट 11:37च्या आसपास टाइम चालू होता, राईट. आणि खाली इथे टाइम दिसेल आणि करंट मार्केट प्राइस तेव्हा होती 49,760, म्हणजे 49,800च्या आसपास एटीएम होता. ओके, सो लेट सी 11:37ला 49,800ला काय दाखवते. ओके, सो इथे मी बँक निफ्टी सिलेक्ट करतो. ओके, एक्सपायरी आली, 49,800 चालू होता. येस, परफेक्ट. आणि 11:37ला चालू होता. सो इथे टाइम फ्रेम आहे. ओके, इकडे बघा हा काय करतोय, कॉलचा ओआय चेंज आणि प्राइस चेंज कॅल्क्युलेट करते, पुढचा ओआय चेंज आणि प्राइस चेंज कॅल्क्युलेट करते, त्यानंतर टोटल व्हॉल्यूम मधलं ओआय पीस आणि व्हॉल्यूम पीस हे कॅल्क्युलेट करून तुम्हाला इथे रीडिंग प्रोव्हाइड करतोय. सो आपल्याला काय करायचं, आपला जो राईट हँड साईडचा जो रीडिंग सेक्शन आहे ना, त्या रीडिंग सेक्शनवरच फोकस करायचं आहे आपल्याला. ओके, सो 11:37ला आपण बघूया काय इथे टाइम फ्रेम आहे. सो 11:37च्या नंतर जो रिफ्रेश झालाय तो बघा काय झालाय, 11:39चा. 11:39ला जर मी बघतोय तर 11:39 लेट्स सी, जर मी इथे जरी ट्रेड बनवतो आहे, का बनवतोय, बिकॉज ऑफ द कॉल बाइंग. यू कॅन सी ब्रेकआउट होता, कोणत्या 3 गोष्टी पाहिजे होत्या, एक तर कॉल रायटर्स एक्झिट झाले पाहिजे, किंवा पुट रायटिंग झाली पाहिजे, किंवा कॉल बाइंग झाली पाहिजे, राईट. सो इथे जर मला कॉल बाइंग दिसते 11:39ला तरी, किंवा इनफॅक्ट 11:36लाच मला कन्फर्मेशन मिळालं की कॉल रायटर्स एक्झिट होत आहेत 11:36 इथे, राईट. पण ब्रेकआउट नव्हता, सो आय टेक्निकली डोंट गो टू ट्रेड, पण मी 11:39ला तरी ट्रेड बनवणार, राईट. आणि यू कॅन सी सेम जो ऑर्डर बुकचा कन्सेप्ट होता ना, तसंच आपल्याला बघायचंय, पण तुम्ही हा डेटा पॉइंट पण सोबत त्याला मर्ज करू शकता. ओके, सो जर ब्रेकआउट मिळाला आणि क्वांटिटीज डबल मिळाले, पण जर तुम्हाला ऍडिशनल कन्फर्मेशन पाहिजे, तुम्ही दुसऱ्या टॅब मध्ये हा ओपन करा आणि चेक करा की तिकडे रिफ्रेश मध्ये काय दाखवते. ओके, सेम जर आपण निफ्टीवरती बघायला गेलो, लेट्स सी. ओके, सो निफ्टीचा ब्रेकआउट कधी होता, निफ्टीचा ब्रेकआउट समवेअर अराउंड इथे होता, राईट. 11:36च्या आसपास ब्रेकआउट होता, क्वांटिटीज डबल होती. ओके, सो लेट्स सी निफ्टी मध्ये 11:36ला काय दाखवते. ओके, मी ते निफ्टी सिलेक्ट करतो आणि एक्सपायरी सिलेक्ट केली. एटीएम स्ट्राइक्स तेव्हा काय होती, 23,113, म्हणजे 23,100 एटीएम स्ट्राइक्स होती. सो इथे मी 23,100 ठेवतो. ओके, आणि टाइम फ्रेम मध्ये एक स्पेसिफिकली 11:36ला ब्रेकआउट आलेला, राईट, अराउंड दिस लेवल 11:36. येस. ओके, सो 11:36 इथे. सो यू कॅन सी काय दाखवते 11:36ला, कॉल बाइंग. कॉल बाइंग इज अ बुलिश कन्फर्मेशन, राईट. आणि त्यानंतर बघा 109 पॉईंटचा स्कॅल्प आहे, 109 पॉईंट मी पूर्ण नाही पकडत. लेट्स सी, मी ह्याच्यात ऑलमोस्ट पकडतोय 70-80 पॉईंट, जास्त नाही पकडत. ट्रेड घेण्यामध्ये, स्क्वेअर ऑफ करण्यामध्ये निघाल, कधी ब्रोकरचा इश्यू झाला असेल तर, ठीक आहे. 70-80 पॉईंट तरी मिळाले असते विथ द हेल्प ऑफ ऑप्शन बिल्टअप, राईट. सो असं काही तुम्ही हा जो टूल आहे तो यूज करू शकता, राईट. सो दॅट इज द मेन थिंग, हा जो कन्सेप्ट आहे, राईट. सो ही एक खूप चांगली कन्सेप्ट आहे, ज्या बेसिसमध्ये तुम्ही, जर मी ट्रेड बनवायची असेल ब्रेकआउट ब्रेकडाऊनला, तर तुम्ही इथे येऊन बनवू शकता त्या गोष्टी. ओके, दॅट इज द थिंग. सो हा जर कन्सेप्ट अगेन जर तुम्हाला बघायचा असेल तर थोडा पाठी घ्या आणि पुन्हा ते रिपीट करा जर नसेल समजली तर. कारण आता आपण दुसऱ्या कन्सेप्ट वरती येतोय, जसं आपण आता ऑप्शन बिल्टअप बघितला, तसं फ्युचर्स बिल्टअप पण आपण ट्रेड बनवू शकतो, आणि त्या कशा बनवायच्या त्या पण मी तुम्हाला सांगतो. ओके, सो लेट्स गो विथ द फ्युचर्स बिल्टअप. सो फ्युचर्स बिल्टअप काय आहे ते आय लाईक टू एक्सप्लेन यू. सो त्यासाठी अगेन मी व्हाईट बोर्ड वरती येतो इकडे. ओके, सो फ्युचर्स बिल्टअप जनरली आपण 2 कंपोनेंट बघणार फ्युचर्स बिल्टअप मध्ये, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट. ओके, सो बऱ्याच व्हिडिओमध्ये मी फ्युचर्स बिल्टअप कव्हर करतो, पण जर कोणी नवीन असेल ह्या व्हिडिओसाठी, सो त्यांनी बघा एकदा आणि समजून घ्या. आणि जे एक्झिस्टिंग आहे त्यांनी ट्राय करा की आधीच मी टाईप करण्याच्या आधीच तुम्ही त्याची उत्तरं दिली असेल, विच इज फाईन. कमेंट सेक्शन मध्ये उत्तर लिहिलं तरी चालेल. ओके, सो लेट सी, मी 2 कंपोनेंट घेणार इथे. कोणते 2 कंपोनेंट, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट. सो मी प्राइस, ओके, आणि सेकंड घेणार मी ओपन इंटरेस्ट. ओके, आणि त्या दोघांचा जो आउटपुट असतो तो आपला असणार नरेशन. ओके, मग नरेशन मी इथे टाईप करून ठेवतो.
सो ह्याला थोडं आपण लाईन मध्ये आणूया इकडे. प्राइस थोडं इथे मध्ये, त्यानंतर ओपन इंटरेस्ट आणि मग नरेशन. ओके. सो यात आपल्याला चार गोष्टी बघायला मिळतील. ओके. कोणत्या चार गोष्टी बघायला मिळतील जेव्हा मी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट एका ह्याच्यात बघत असेल तेव्हा? तर पहिली गोष्ट काय होऊ शकते की प्राइस जी आहे ती वरती जाऊ शकते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जाऊ शकतो. प्राइस जी आहे ती वरती जाऊ शकते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जाऊ शकतो. त्याला आपण काय म्हणतो? एनी गेस ज्यांनी प्रिव्हियसली माझ्या व्हिडिओज बघितल्यात? ओके. त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. ओके. लॉंग बिल्टअप मीन्स व्हॉट? की कुठे जे आहे ते फ्रेश बायर्स आपल्या पोझिशन्स ऍड करतात हे समजतं. की जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. की कुठे फ्रेश बाईंग पोझिशन्स ऍड होतात ते आपल्याला समजतं. ओके. सेकंड थिंग इज व्हॉट? की लेट्स सी जर मी 100 वर एखादी गोष्ट आहे आणि मी अँटिसिपेट करतो की ज्या मार्केटची जी प्राइस आहे ती 150 जाऊ शकते. ओके. सो मी काय करणार? 100 ला एक कॉन्ट्रॅक्ट बाय करणार. सो कॉन्ट्रॅक्ट बाय केल्यामुळे मी काय करणार? प्राइस जी आहे ती वरती ढकलतोय आणि न्यू कॉन्ट्रॅक्ट ऍड करतोय. त्यामुळे काय होणार? ओपन इंटरेस्ट वाढतोय माझा. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. ओके. सेकंड कन्सेप्ट काय होऊ शकते की प्राइस खाली चालली आहे. ओके. आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण खाली चाललाय. त्याला आपण काय स्पेसिफिकली म्हणतो? त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. ओके. की प्राइस खाली चालली आणि ओपन इंटरेस्ट पण खाली चाललाय. सो त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. सो लॉंग अनवाइंडिंग इज सिम्पल व्हॉट? इट्स सिम्पली लाईक अ प्रॉफिट बुकिंग. की लेट्स सी मी 100 ला जसं आपण म्हणत होतो की 100 ला एखादी गोष्ट आणि मला वाटतं ती 150 ला जाऊ शकते आणि सपोज मी तेव्हा कॉन्ट्रॅक्ट बाय केलेला आणि ती प्राइस गेली 150 ला. आता मला जो प्रॉफिट आहे तो 50 चा प्रॉफिट आहेच, राईट? सो मी काय करणार? मी तो प्रॉफिट स्क्वेअर ऑफ करायचा प्रयत्न करणार. सो बिकॉज ऑफ द प्रॉफिट स्क्वेअर ऑफ काय होतं? प्राइस जी आहे ती खाली येते आणि मी जुना जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो स्क्वेअर ऑफ करतोय. त्यामुळे काय होणार की ओपन इंटरेस्ट खाली येणार. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली येते ओपन इंटरेस्ट खाली येतो त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. सो ह्याला सिम्पल तुम्ही म्हणू शकता की एक प्रॉफिट बुकिंग कन्सेप्ट ह्याला म्हणू शकता तुम्ही. ओके. थर्ड जी गोष्ट काय होऊ शकते की प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जातो. ओके. सो त्याला आपण काय म्हणू शकतो? त्याला आपण म्हणू शकतो शॉर्ट बिल्टअप. सो शॉर्ट बिल्टअप इज सिम्पल लाईक व्हॉट? की तुम्हाला तो सांगते की कुठे जे फ्रेश सेलर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतायत. ओके. दॅट मीन्स व्हॉट? दॅट कम्स अंडर दी शॉर्ट बिल्टअप. की कुठे जे फ्रेश सेलर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात. सो फ्रेश सेलर्स काय करतात? प्रेशर टाकणार मार्केटमध्ये खाली, त्यामुळे प्राइस खाली जाते आणि फ्रेश पोझिशन्स ऍड होतात. त्यामुळे काय होणार? ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जातोय. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप. ओके. अँड द लास्ट वन इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट? की प्राइस जी आहे ती वरती येते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली पडतो. सो त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ओके. त्याला आपण काय म्हणतो? शॉर्ट कव्हरिंग आपण म्हणतो. सो लॉजिक सिम्पल आहे ह्याच्या पाठचं की लेट्स ज्यांनी प्रिव्हियसली शॉर्ट केलं असेल ते कुठेतरी आपल्या ट्रेड स्क्वेअर ऑफ करणारच ना, राईट? सो लेट्स सी 100 ला एखादी गोष्ट मला वाटतं ती 50 ला जाईल, त्यामुळे मी शॉर्ट केलं आणि ती गोष्ट 50 ला गेली तर मला 50 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो मी काय करणार? तो कव्हर करण्याचा प्रयत्न करणार. सो जेव्हा मी तो कव्हर करणार त्यामुळे काय होणार? प्राइस जी आहे ती वरती जाणार आणि ओपन इंटरेस्ट शॉर्ट साठी मी क्रिएट केला तो खाली पडणार. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ओके. सो ह्याचा कन्सेप्ट काय आहे युजली? की लेट्स सी की जर मी निफ्टी बघितलं तर निफ्टीमध्ये व्हॉट वी हॅव ऑलमोस्ट 50 स्टॉक्स, राईट? सो त्यानुसार निफ्टी परफॉर्मन्स देत असतो. सो लेट्स सी 50 पेक्षा जर जास्त स्टॉक जे आहेत ते पॉझिटिव्ह असतील. ओके. 50% पेक्षा जास्त 50% पेक्षा जास्त स्टॉक जे पॉझिटिव्ह असतील म्हणजे 25 पेक्षा जास्त स्टॉक जे आहेत ते पॉझिटिव्ह असतील तर कुठेतरी मोमेंटम जो आहे तो निफ्टीमध्ये बुलिश येऊ शकतो. पॉसिबिलिटीज आहेत की कुठेतरी मोमेंटम जो आहे तो बुलिश येऊ शकतो, राईट? सेम लॉजिक
जर निफ्टी मधले जे 50 स्टॉक मधले मॅक्झिमम स्टॉक्स जर नेगेटिव्ह असतील तर कुठेतरी ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. सो किंवा एक बेरिशनेस आपल्याला बघायला मिळू शकतो. सो तो आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस कन्सेप्ट, राईट. सेम बँक निफ्टी मध्ये ज्या 12 बँक्स लिस्टेड आहेत त्यामध्ये जर मॅक्झिमम बँक्स ज्या तर पॉझिटिव्ह असतील, सो कुठेतरी बँक निफ्टी जो आहे तो पॉझिटिव्ह होऊ शकतो किंवा एक मोमेंटम आहे ती बुलिश अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. सेम लॉजिक जर बँक निफ्टी मधले मॅक्झिमम स्टॉक जे आहेत ते नेगेटिव्ह असतील, बेरिश असतील, सो कुठेतरी जे आहे ते बेरिश अपॉर्च्युनिटी आपल्याला फाइंड आउट करता येऊ शकते, राईट. सो ते कसं आयडेंटिफाय करायचं आणि ते पण जर आपल्याला क्विकली रिअल टाइम बेसमध्ये मिळालं 1-1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तर खूप बेनिफिट होऊ शकतो त्या गोष्टीचा, राईट. सो ते आपल्याला कुठे मिळेल, सो त्यासाठी आपण याचे कॉन्सेप्टच्या स्क्रीनवरती अगेन, ओके. सो मी होम स्क्रीन वरती आलो तर तुम्हाला इथे ट्रॅक मध्ये ना स्पेसिफिकली बिल्टअप ब्रेथ यू कॅन सी जो टॉपला आहे ना बिल्टअप ब्रेथचा डेटा पॉइंट मिळेल. ओके, सो क्लिक ऑन अ बिल्टअप ब्रेथ. लेट इट बी लोड. थोडं मी इथे साईडला ठेवतो या स्क्रीनला. ओके, सो जेव्हा बिल्टअप ब्रेथ ओपन होईल तेव्हा तुम्हाला काही असा इंटरफेस याचा बघायला मिळेल. ओके, नाव जर तुम्ही इथे आला तर तुम्हाला इंडासेस इथे मिळतील आणि ओव्हरऑल जे पण आपले इंडासेस आहेत त्यानंतर टाइम फ्रेम मिळेल 1 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 15, 30 मिनिट्स आणि फ्रॉम डेट टू डेट आहे की जर तुम्हाला हिस्टॉरिकली जरी बघायचं असेल तर तुम्ही हिस्टॉरिकली पण चेक करू शकता. ओके, सो हा जो ग्रीन पोर्शन आहे हा तुमचा लॉंगचा आहे की किती जे स्टॉक्स आहेत ते लॉंग मध्ये. यू कॅन सी जर मी आजच्या दिवसाचाच बघतोय 7/6चा तर स्टार्टिंगला जर 9:38ला बघले तर 125 जे स्टॉक्स आहेत ते कुठेतरी बुलिश आहेत ओव्हरऑल. ऑल मध्ये मी बघतोय तर सगळे स्टॉक्स आहे फायनान्स स्टॉक्स मध्ये, राईट. त्यानंतर कुठेतरी लॉंगचा कन्सेप्ट जास्त त्यामुळे मार्केटचा जो सेंटिमेंट आहे कुठेतरी बुलिश आहे. त्यानंतर जर तुम्ही ब्ल्यूवर ठेवायचं लॉंग अनवाइंडिंग, सो लॉंग अनवाइंडिंग मध्ये इट्स सिम्पल लाईक की आजच्या दिवसात कोणते जे स्टॉक्स आहेत ते मेनली प्रॉफिट बुकिंग मध्ये आहेत ते तुम्हाला इथे दिसण्यात येईल. त्यानंतर आहे शॉर्ट, सो शॉर्ट तुम्हाला स्पेसिफिकली सांगतो की कोणते जे स्टॉक्स आहेत ते शॉर्ट मध्ये आहेत युजली. त्यांचा ओव्हरऑल इंटरफेस तुम्हाला इथे बघायला मिळेल किती स्टॉक्स आहेत इथे. आणि लास्टला जो आहे तो शॉर्ट कव्हरिंग की शॉर्ट कव्हरिंग मध्ये कोणते स्टॉक्स आहेत जी आपण कन्सेप्ट बघितली ते. ओके, नाव जर सपोज मला निफ्टीमध्ये ट्रेड करायचे तर मी निफ्टीचा एका साईडला टेक्निकल चार्ट ओपन ठेवणार आणि इकडे येऊन निफ्टी सर्च करणार, सिलेक्ट करणार. ओके, सो लेट्स से तुम्ही टेक्निकल चार्ट मध्ये एखादा ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळाली तर चेक करा की त्या एखाद्या ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी मध्ये कुठे जो आहे तो मोमेंटम आहे का जास्त, की निफ्टीचे जे स्टॉक्स आहेत ते मोमेंटम तुम्हाला जास्त देत आहेत का. ओके, लेट्स सी जर मी इथे टेक्निकल चार्ट ओपन करतो निफ्टीचा. ओके, आणि निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांमध्ये बघूया. ओके, सेम ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी. सपोज इथे मला ब्रेकआउट मिळाला. ओके, 11:36ला ब्रेकआउट होता, राईट. सो मी काय करणार 11:36ला बघणार की कुठे जो आहे तो मोमेंटम आहे. सो इथे बघा ह्या ह्याच्यात डेट तुम्हाला मिळेल आणि त्याची टाइम मिळेल 11:36. यू कॅन सी 43 जे स्टॉक्स आहेत ते कुठेतरी लॉंग आहेत आणि फक्त 5 शॉर्ट मध्ये आहेत आणि 2 शॉर्ट कव्हरिंग मध्ये पण पॉझिटिव्ह येणार, मार्केट वरती येणार. सो मॅक्झिमम यू कॅन सी 50 मधले जे 43 स्टॉक्स आहेत ते लॉंग आहेत कुठेतरी आणि ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आहे. सो दॅट मीन्स अ बुलिश कन्फर्मेशन. हा माझा बुलिश कन्फर्मेशन मध्येच येणार ना की एक बुलिश अपॉर्च्युनिटी मला कुठेतरी ट्रेड आयडेंटिफाय करा तिकडे मला मिळते, राईट. सो दॅट इज द थिंग. सो हा बघा जर तुम्ही बघायला गेलं तर हा रीड करणं थोडा डिफिकल्ट जाऊ शकतो कारण प्रत्येक पॅरामीटर तुम्हाला 1-1 मिनिटाचं इथे बघावं लागेल. पण तेच जर मी इथे आलो तर मला एक टेबल व्ह्यू मिळतो. सो 1-1 मिनिटाला किती स्टॉक्स लॉंग आहेत, लॉंग अनवाइंडिंग मध्ये, शॉर्ट मध्ये ते तुम्हाला दिसेल. सो आपण अगेन 11:36ला येऊया इकडे. ओके, आणि 11:36ला जसं मी इथे येणार यू कॅन सी 43 स्टॉक्स अगेन लॉंग आहेत आणि 5 शॉर्ट मध्ये ते 2 शॉर्ट कव्हरिंग. सो जो ग्राफिकल फॉर्मॅट मध्ये आपण बघत होतो ना तोच फॉर्मॅट तुम्हाला इकडे येऊन इथे बघायला मिळतोय ओव्हरऑल ह्याच्यामध्ये 11:36च्या टायमाला की 43 लॉंग आहेत. सो जर 43 लॉंग आहेत सो ऍज युजल कुठेतरी जी आहे ती बुलिश अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते, राईट. सेम जर कन्सेप्ट जर मला एखादा ब्रेकडाऊन असता त्या टायमाला निफ्टीमध्ये तर ब्रेकडाऊन मध्ये मी चेक केलं असतं की मॅक्झिमम स्टॉकचा जो बिहेवियर आहे तो काय आहे, राईट. की बिहेवियरच्या बेसवरती जर मी बघायला गेलो तर जर मॅक्झिमम स्टॉक शॉर्ट मध्ये असतील तर मला तिकडे एखादी बेअरिश जी अपॉर्च्युनिटी आहे ती आयडेंटिफाय करायला मिळाली असते. आणि सेकंड कन्सेप्ट जर मी बघायला म्हटलं तर की लेट्सी जर बँक निफ्टीमध्ये जर बघायला गेलं तर बँक निफ्टीमध्ये पण सेम. सो बँक निफ्टी लेट्सी मी इथे ओपन करतो. ओके, आणि बँक निफ्टीमध्ये कधी मोमेंटम आलेला त्याच आसपास आलेला ना एकूण
ऑलमोस्ट त्याच रेंजमध्ये होता 11-29च्या आसपास. हा 11-38-29च्या आसपास एक ब्रेकआउट होता, राईट. सो लेट्स सी, जर मी बँक निफ्टीचं बघायला तर 11-29च्या रेंजमध्ये, तर यू कॅन सी 12 मधले 11 बँक्स ओव्हरऑल पॉझिटिव्ह होते, राईट. एक कुठेतरी शॉर्ट कव्हरिंग मध्ये होता, तर शॉर्ट कव्हरिंग पण पॉझिटिव्ह कन्फर्मेशन मध्ये येतो थोडाफार. जर मी वरच्या साईडला डिरेक्शन बघायला गेलो तर शॉर्ट कव्हरिंग मध्ये पण जी प्राइस जी आहे ती वरती येते, त्यामुळे. सो यू कॅन सी 11 बँक पॉझिटिव्ह होते आणि ब्रेकआउट होता, आणि एक मोमेंटम जो आहे तो आपल्याला मिळाला आहे, राईट. इथून इतका जो मोमेंटम होता तो कुठेतरी आपल्याला बघायला मिळाला, राईट. ऑलमोस्ट 200-250 पॉईंटचा जो मोमेंटम होता, राईट. सो दॅट्स हाऊ यू कॅन यूज द बिल्ट अप ब्रेथ. सो आपल्याला काय करायचं असेल, आपल्याला टेक्निकल चार्ट बघायचा. टेक्निकल चार्ट मध्ये जर तुम्ही बघितलात की तिकडे जर मल्टिपल गोष्टीमध्ये एक ब्रेकआउट आला, एक मार्क करा रेजिस्टन्स आणि सपोर्ट, आणि तिकडे ब्रेकआउट जर तुम्हाला मिळत असेल तर ब्रेकआउट जसा झाला तर चेक करा मॅक्झिमम स्टॉकचं बिहेवियर काय आहे, की तिकडे बुलिश अपॉर्च्युनिटी आहे का, किंवा एखादी बॅरिश मॅक्झिमम अपॉर्च्युनिटी आहे का. की जर मॅक्झिमम स्टॉक्स लॉंग मध्ये असतील सो दॅट कम्स अंडर दी बुलिश कन्फर्मेशन, आणि जर ब्रेकडाऊन आहे मार्केटमध्ये तर चेक करा की मॅक्झिमम स्टॉकचा जो बिहेवियर आहे तो शॉर्ट मध्ये आहे का. जर मॅक्झिमम स्टॉक शॉर्ट मध्ये असतील सो दॅट कम्स अंडर दी अ बॅरिश कन्फर्मेशन. सो कुठेतरी तो एक बॅरिश कन्फर्मेशन तुम्हाला तिकडे मिळू शकते. ओके. सेम जर मी मल्टिपल टाइम फ्रेम मध्ये बघितलं, सपोज मी 30 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं किंवा डे वाईज जरी बघितलं मी इथे, आणि मी हे फ्रॉम डेट आहे ना ते चेंज करतो. लेट्स सी, मी मे पासूनच आहे ना, सो मी जूनच्या 1 तारखेपासून बघतो. ओके. आणि फ्रॉम डेट बघतो. सो जर तुम्हाला इथे दिसतं की डेली बेसिसवरती जर 4 तारखेला बघा स्टॉक 0 होते, ते पॉझिटिव्ह होते, कारण मॅक्झिमम सगळ्या बँक्स पडत होत्या, कारण इलेक्शनच्या वेळी सगळं मार्केट पडत होता, राईट. पण त्यानंतर जर मी देतात की 5-6ला ओव्हरऑल जे बँकचा सेंटिमेंट आहे तो पॉझिटिव्ह होता. 10-10, 8-8 बँक ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह होता, आणि त्यानंतर बघा मार्केटने ऑलमोस्ट बुलिश डिरेक्शन घेतलंय 5-6 नंतर, राईट. सो दॅट इज द बिहाइंड इट, की तसं जाऊन तुम्ही तिथे ट्रेड्स बनवू शकता, राईट. सो दॅट इज द थिंग. सेम गोष्ट जर मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आलो तर तुम्हाला 5 मिनिटावर पण बघायला मिळेल. ओके. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इज द बिल्ट अप ब्रेथ. सो आपल्याला कधी युज करायचं हा, की जर मेनली ट्राय करा 1 मिनिट आणि 5 मिनिटच्या टाइम फ्रेमवर युज करा. जर 1 मिनिटच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला ब्रेकआउट मिळाला तर चेक करा मॅक्झिमम बँक्स जे आहेत किंवा स्टॉक जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत का. जर मॅक्झिमम स्टॉक्स त्या वेळेस पॉझिटिव्ह असतील सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन. सेम लॉजिक जर मॅक्झिमम स्टॉक्स जे आहेत ते ब्रेकडाऊन असेल सपोज, आणि जर तिकडे मॅक्झिमम स्टॉक्स जे आहेत ते बॅरिश असतील सो दॅट विल बी कम्स अंडर दी अ बॅरिश कन्फर्मेशन. ओके. त्यानंतर आणखी एक टूल आहे जो तुम्ही युज करू शकता, ज्याला आपण म्हणतो इंडेक्स कॉन्ट्रीब्युशन. ओके. हे तर मला समजलं किती स्टॉक्स आहेत ते पॉझिटिव्ह आहेत आणि निगेटिव्ह आहेत, पण त्याला कोण सपोर्ट करते. सो खाली या इथे इंडेक्स कॉन्ट्रीब्युटरवर क्लिक करा. ओके. सो जर मी निफ्टी ओपन केलंय तर यू कॅन सी निफ्टी मधले जे पण 50 स्टॉक्स आहेत त्या स्टॉक्सचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे. मॅक्झिमम स्टॉक्स मला पॉझिटिव्ह दिसतात, ग्रीन मध्ये दिसतात. 45 स्टॉक्स पॉझिटिव्ह आहेत, 5 कुठेतरी निगेटिव्ह आहेत. आणि यू कॅन सी इन्फी जो आहे त्याने ओव्हरऑल आतापर्यंत 44 पॉईंट्स, ओव्हरऑल जी पण मोमेंटम आले ना आतापर्यंतची, त्यामध्ये 44 पॉईंटचा जो आहे तो स्पेसिफिकली पॉईंट्सचा मदत केली आहे, पॉईंट्सची मदत केली आहे 44 पॉईंट्सची. त्यानंतर रिलायन्स आहे, रिलायन्सने किती पॉईंट्सची मदत केली, 37 पॉईंट्सची मदत केली आहे. एचडीएफसी बँकने 32 पॉईंटची मूव्हमेंट केली. सो हे जे आहे ते टॉप वाले आहेत निफ्टीमध्ये, टॉप परफॉर्मन्स वाले, राईट. सो ह्यांचा जर मोमेंटम पॉझिटिव्ह असेल त्यामुळे बघा कुठेतरी ओव्हरऑल मॅक्झिमम स्टॉकचा जो पॉझिटिव्ह मोमेंटम आहे तो कुठेतरी पॉझिटिव्ह आहे, राईट. सो इंडेक्स कॉन्ट्रीब्युशनने तुम्हाला हे समजू शकतं की कुठे जी आहे ती अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते, राईट. किंवा मॅक्झिमम स्टॉकचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते किती आहे, राईट. सेम लॉजिक गोज विथ दी बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये आलं तर सगळ्या बँक पॉझिटिव्ह आहेत. सो यू कॅन सी एचडीएफसी बँकने एकट्याने 169 पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन दिले आतापर्यंत ओव्हरऑल आजच्या दिवसात, राईट. सेम आयसीआयसीआय बँकने 95चा, ऍक्सिस बँकने 68 पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन दिले. सो डिफरंट ज्या पॉईंट्स आहेत ना त्या इथे कुठेतरी तुम्हाला मिळेल, राईट. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. आणि तेच जर तुम्ही सेक्टर वाईज इकडे डिफाईन करत असाल, की जर तुम्हाला सेक्टर वाईज परफॉर्मन्स बघायचं आहे की ती सेक्टर वाईज कसं मोमेंटम दिलं आहे, सो क्लिक ऑन अ सेक्टर. सो यू कॅन सी अदर्सने ऑलमोस्ट 3 पॉईंटचा जो मोमेंटम आहे तो कुठेतरी मिळतोय, आणि त्यानंतर
कॅप गुड्स मध्ये आहे किंवा इन्फ्रामध्ये आहे. सर्वात जास्त जो आहे तो आयटी सेक्टर बूम दिला आहे आतापर्यंत. आयटी सेक्टरने खूप जास्त मोमेंटम दिली आहे. सो आयटी सेक्टर कुठेतरी क्विक ग्रोथ मध्ये दिसते. त्यानंतर प्रायव्हेट बँक्स ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत आणि त्यानंतर जास्त आहे तो आहे ऑइल सेक्टर. राईट. सो सेक्टर वाईज जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे ओव्हरऑल जो आहे तो बेनिफिट बघायला मिळेल. राईट. सो हे तुम्ही एक यूज करू शकता. हा टूल जनरली तुम्ही यूज करू शकता टू गेट टू नो इन डिफरंट डिफरंट वे की कोणता जो सेक्टर आहे तो परफॉर्मन्स देतो त्या बेसिसवरती. ओके. त्यानंतर एक जो कन्सेप्ट आहे तो आहे हीट मॅप. ओके. ओके. हीट मॅप चार्टवर या. हीट मॅप चार्ट वरती पण तुम्हाला जो सेम कन्सेप्ट आपण इंडेक्स कॉन्ट्रीब्युशन वरती बघितलाय ना, तसाच सेम कन्सेप्ट तुम्हाला हीट मॅप चार्ट वरती मिळेल की ओव्हरऑल किती पर्सेंट मध्ये मुवमेंट आहे. सो विप्रो यू कॅन सी 4%च्या मुवमेंटम मध्ये चालतोय आतापर्यंत जे पण स्टॉक्स आहेत निफ्टीमध्ये त्या बेसिसवरती. बजाज फायनान्स 3%च्या आसपास आहे. इन्फी जो आहे तो 3.87%च्या ह्याच्यात आहे. म्हणजे तुम्हाला हे समजू शकेल की ओव्हरऑल ज्या मार्केटमध्ये मुवमेंटम आहे त्यात सर्वात जास्त जो वेटेज जर कोणी दिला आहे किंवा जो सर्वात जास्त जो पॉईंट्स कोणी वेटेज नॉट अ परफेक्ट पण कोणता पॉईंट जो जास्त दिलाय तो आहे विप्रोने. किती पर्सेंटेजची मोमेंटम आहे विच इज ऑलमोस्ट 4.34%ची कुठेतरी जी मोमेंटम आहे ती आपल्याला बघायला मिळते विथ द हेल्प ऑफ विप्रो. राईट. सो दॅट इज द लॉजिक. सेम तुम्ही बँक निफ्टी मध्ये युज करू शकता इकडे. ओके. सो बँक निफ्टी मध्ये कोणत्या स्टॉक्सचा मोमेंटम आहे तो जास्त आहे. सो यू कॅन चेक इट हिअर. ओके. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सेम फिन निफ्टी आणि सेम मिड कॅप साठी पण लॉजिक सेम आहे. राईट. सो डिफरंट डिफरंट जेव्हा तुम्ही पॅरामीटर्स बद्दल आपण डिस्कस करत असतो तेव्हा इंट्राडे साठी जो युजफुल आहे तो तुम्हाला इकडे कुठेतरी बघायला मिळेल. राईट. की कुठे जो आहे तो टूल तुम्हाला युज करू शकतो फॉर द इंट्राडे. हे आपण फक्त इंट्राडे साठी बघतोय आणि इंडेक्स साठी बघतोय. सो त्यामुळे हे पॅरामीटर्स आहे. अजून एक कन्सेप्ट आहे जी लास्टला मी कव्हर करणार होतो. मी ते लास्टला डोक्यात ठेवलेलं की मी लास्टला कव्हर करणार आहे जी की ओपन इंटरेस्ट बेसिस वरती आहे. सो ती पण आपण बघूया. पण टेक्निकली जर तुम्ही हे बघत असाल तर तुम्ही हे चेक करा की कोणता जो आहे तो स्टॉक परफॉर्मन्स देतो त्या पर्टिक्युलर इंडेक्स साठी. सो जर मॅक्झिमम स्टॉक्स हिटमॅप मध्ये तुम्हाला दिसत की पॉझिटिव्ह आहे सो यू कॅन गो विथ द पॉझिटिव्ह थिंग. आणि जर मॅक्झिमम स्टॉक्स तुम्हाला जर नेगेटिव्ह दिसत असतील तर यू कॅन गो विथ द नेगेटिव्ह थिंग दॅट टाइम. ओके. सो 4-5 गोष्टी आपण कव्हर केल्यात. चार्ट ऑर्डर अँड ट्रेड आपण कव्हर केले. त्याच्यानंतर आपण ऑप्शन्स बिल्टअप कव्हर केले. त्यानंतर बिल्टअप ब्रेथ आपण कव्हर केले. सोबत आपण इंट्रेक्स कॉन्ट्रीब्युशन जो टूल आहे तो पण आपण कव्हर केलाय. हिटमॅप चार्ट कव्हर केलाय. एक लास्ट कन्सेप्ट आहे जी तुम्ही यूज करू शकता स्पेसिफिकली फॉर दी ऑन द बेसिस ऑफ दी ऑप्शन जो आहे मल्टी स्ट्राईक ओवाय टूल. ओके. सो आपल्याला काय करायचं इथे येऊन सर्च करायचं आहे फक्त मल्टी स्ट्राईक ओवाय. ओके. सो जेव्हा तुम्ही मल्टी स्ट्राईक ओवाय टूल सर्च कराल ना तेव्हा हा काय करतो एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की लेट्स सी की एक 22,500चा कॉल ओपन इंटरेस्ट आहे. कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे आणि लेट्स 22,500चाच एक पुटची मी स्ट्राईक घेतली. ओके. कॉलची स्ट्राईक घेतली आणि पुटची स्ट्राईक घेतली. दोघांची स्ट्राईक मी घेतली. ओके. नाव लेट्स सी कॉलचा ओपन इंटरेस्ट जो आहे ना तो ड्रॉप होते. ओके. हळूहळू कॉल रायटर्स जे आहेत ते आपल्यापासून काढतात त्यामुळे ओपन इंटरेस्ट जो आहे तो ड्रॉप होते आणि पुट रायटर्स जे आहेत ते आपल्यापासून ऍड करतायत. कुठेतरी ऍडिशन होते. दॅट मीन्स व्हॉट मला समजते इकडे की 22,500ला जो कोणता रेजिस्टन्स असेल किंवा ज्या काही स्ट्राईक आहे तिकडे फिअर आहे कॉल रायटर्सला की इकडून जो आहे तो डिरेक्शन येऊ शकतो. त्यामुळे ते काय करतात की इथून आपल्या पोझिशन्स काढतायत. पण सेम लॉजिक जर मी पुट रायटर्स ट्रॅपचं बघायला गेलो तर पुट रायटर्स ट्रॅप नाही पुट रायटर्स जर बघायला गेलो तर पुट रायटर्स आपल्या पोझिशन्स ऍड करतायत. तर काय होणार एक डायव्हर्जन तुम्हाला कुठेतरी बघायला मिळणार की कॉलचा ओपन इंटरेस्ट पडतोय आणि पुटचा वाढतोय. सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन की जर कॉलचा ओपन इंटरेस्ट पडतोय आणि पुटचा वाढत असेल तर. सेम लॉजिक जर मी उलट बघितलं की पुटचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो ड्रॉप होतोय आणि कॉलचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढतोय खालच्या साईडून. ओके. दॅट मीन्स व्हॉट की कुठेतरी जो आहे तो बुलिश बॅरिश अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते. राईट. सो आपल्याला काय करायचं आपल्याला यायचं इथे सपोज मी निफ्टी सिलेक्ट केलं इथे मी इथे टुडे सिलेक्ट करणार आणि यू कॅन सी हेच मी सांगायचा प्रयत्न करत होतो. ओके. सो 13 जूनची मी एक्सपायरी प्लॉट केलं इकडे. ओके. आणि हे लेआउट जो आहे तो लेट्स सी मी इथे जो आहे तो 23,200चा इथे आहे ना एक ओव्हरऑल आणि 23,200चा पुट आहे आणि कॉल आहे. यू कॅन सी 23,200चा जो रेड मध्ये आहे तो पुटचा ओपन इंटरेस्ट आहे आणि जो येल्लो आहे
तो इथे स्पेसिफिकली तुम्हाला दाखवते कॉलचा, आणि त्याच्यामध्ये जो आहे तो आहे 23,250चा. ओके, यू कॅन सी द डायव्हर्जन. इथे बघा कॉलचा जो ओपन इथे एकत्र होते आधी सगळे कॉलचे, त्याच्यानंतर बघा इकडे जो आहे तो पुटचा अचानक वाढला, इथे तुम्हाला डायव्हर्जन मिळालं. पुटचा ओपन इंटरेस्ट वाढला, कोणत्या स्ट्राईकचा वाढलाय? जर तुम्ही रेडवर बघितलं तर 23,200 पुटचा ओपन इंटरेस्ट वाढलाय. दॅट मीन्स वॉट की कुठेतरी मोमेंटम येऊ शकते त्या बेसिसवरती, राईट. कधी डायव्हर्जन आलंय? ऑलमोस्ट आला आहे 11:44च्या आसपास, राईट. तो त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल तर तिकडे एखादी मोमेंटम असेल पण, राईट. कारण पुट रायटरचे आहे ते कुठेतरी ऍडिशन मध्ये देतात. आणि यू कॅन सी हा सर्वात मोठा जो कॉलचा आपण प्लॉट केला आहे जो आहे 23,200चा, तिकडे पण एक थोडीफार ऍडिशन आहे, राईट. सो आपल्याला काय करायचं, आपल्याला डायव्हर्जन बघायचं की कुठे डायव्हर्जन होते. ओके, सेम लॉजिक गोज विथ दी बँक निफ्टी ऍज वेल. ओके, जर तिकडे एखादी बँक निफ्टी मध्ये जर तुम्हाला डायव्हर्जन मिळत असेल देन यू कॅन गो विथ द सेम. ओके, कॉल ऑप्शनचा ओपन टेस्ट ड्रॉप होतो आणि पुट ऑप्शनचा वाढत असेल, सो दॅट विल बी अ ग्रेट. सो मल्टिपल गोष्टी जर तुम्हाला इथे प्लॉट करायचे असेल, तुम्ही काय करा, इथे ऍड वर क्लिक करा आणि स्ट्राईक मेनली आहे ना ते स्ट्राईक सिलेक्ट करा. ओके, सो लेट सी, जर मी इथे आलो आणि मी हे रिसेट करतो आणि लेट्स सी मी बँक निफ्टी आहे 49,800 आहे ना, इथे 47,600 49,700 सपोज मी ते सिलेक्ट करतो. ओके, बोथ मी इथे ऍडवर क्लिक करणार. सो 47,700चा कॉलचा पण स्ट्राईक करणार, पुटचा पण स्ट्राईक सिलेक्ट करणार आणि अप्लाय चेंजेस वरती क्लिक करणार. ओके, सो चेक करा, जी पण करंटली एटीएम स्ट्राईक प्लॉट आहे ना, एटीएम स्ट्राईक असेल ती प्लॉट करा आणि चेक करा की त्या दोघांचा ओपन इंटरेस्ट किती आहे. जर डायव्हर्जन्स मिळाला तिकडे तर दॅट विल बी अ ग्रेट, तिकडे जाऊन मी एखादी ट्रेड बनवू शकतो. ओके, सो ज्यांना कोणाला ओपन इंटरेस्ट रीड करतात तर त्यांना समजेल की ओव्हरऑल माझं म्हणणं काय ओव्हरऑल या कन्सेप्ट मध्ये. सो दॅट इज द परफेक्ट थिंग. सो आपल्याला फक्त ओपन इंटरेस्टचा चेंज बघायचा की कुठे कॉलचा ओपन इंटरेस्ट ड्रॉप होते आणि पुटचा वाढते, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन. आणि कुठे जो आहे पुटचा ओपन इंटरेस्ट ड्रॉप होते आणि कॉलचा वाढतोय, सो दॅट कम्स अंडर दी अ बॅरिश कन्फर्मेशन. सो ते कुठेतरी तुम्ही युज करू शकता आणि त्या बेसिसवरती तुम्ही एखादा ट्रेड जो आहे तो आयडेंटिफाय करू शकता. ओके, सो एक क्विक रिकॅप द्यायला मला आवडेल ह्या गोष्टीवरती आणि थोडा वेळ स्ट्रॅटेजीज पण कव्हर करायला होती. लास्टला मी कव्हर करतो स्ट्रॅटेजीज किंवा कुठे आपण जाऊन ट्रेड बनवू शकतो त्या. तर पहिली जी आपण गोष्ट बघितली ती आपण बघितली चार्ट ऑर्डर अँड ट्रेड. सो चार्ट ऑर्डर अँड ट्रेड मध्ये आपण काय बघितलं की आपल्याला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट म्हणजे ऍटलिस्ट मार्केटमध्ये मिनिमम 30-35 मिनिट्सचं कन्सॉलिडेशन झोन असलं पाहिजे. त्यानंतर वेट करा ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन साठी. ओके, कन्सॉलिडेशनच्या नंतर वेट करा ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन साठी. जर ब्रेकआउट असेल तर जी पण ब्रेकआउट कॅन्डल आहे त्यावरती मी कर्सर ठेवणार आणि चेक करणार की तिकडे क्वांटिटीज ज्या आहेत त्या बायर्स आणि सेलर्सच्या किती आहेत. ओके, सो जर तिकडे ब्रेकआउट असेल सो बायर्सची जी क्वांटिटीज पाहिजे ती डबल असली पाहिजे सेलर्सच्या मुकाबले. आणि जर ब्रेकडाऊन असेल मार्केटमध्ये तर सेलर्सची जी क्वांटिटीज आहे ती डबल असली पाहिजे बायर्सच्या पटीने. ओके, सो मिनिमम क्वांटिटीज डबल ठेवा, मॅक्झिमम जेवढे असेल तेवढा बेटर आहे, पण मिनिमम ऍटलीस्ट डबल असली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आपल्याला अवॉइड काय करायचे, आपल्याला अवॉइड करायचे रॅन्डम स्पाइक्स वर जाऊन ट्रेड बनवणं. सो अवॉइड द रॅन्डम स्पाइक. आणि सेकंड जो आपण बघितला तो ऑप्शन बिल्टअप बघितला. ऑप्शन बिल्टअप मध्ये आपण काय बघायचंय, त्याला टेक्निकल चार्ट सोबत आपल्याला पेअर करायचंय. सो जर टेक्निकल चार्ट मध्ये आपल्याला दिसतं की कंटिन्युअसली जो आहे तो रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय आणि सपोर्टच्या आसपास ट्रेड करत असेल कोणताही निफ्टी आहे बँक निफ्टी इंडेक्स, तर वेट करा ब्रेकआउट येतोय का. जर तिकडे ब्रेकआउट आला तर एटीएम स्ट्राईक, ब्रेकआउटला जी पण एटीएम स्ट्राईक आहे ना त्याच्यावरती चेक करा की तिकडे पुट रायटर्स ऍड होत आहेत का किंवा कॉल रायटर्स एक्झिट होत आहे का किंवा ऍटलिस्ट कॉल बायर तिकडे आपल्या पोझिशन ऍड करतायत का. जर ते ऍड करत असेल तर दॅट विल बी अ ग्रेट. ओके, तो एक बुलिश कन्फर्मेशन आपण म्हणू शकतो. ओके, सेम लॉजिक जर स्टॉक जो आहे तो सपोर्टच्या आसपास ट्रेड करत असेल आणि तिकडे चेक करा की तिकडे ब्रेकडाऊन एखादी अपॉर्च्युनिटी आहे का. जर तिकडे एखादी ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी असेल तर तिकडे चेक करा की तिकडे कॉल रायटर्स स्पेसिफिकली ऍड होत आहेत का किंवा पुट रायटर्स जे आहेत ते एक्झिट होत आहेत का किंवा ऍटलीस्ट पुट बायर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन ऍड करतात का. जर ते ऍड असेल सो दॅट कम्स अंडर दी अ बॅरिश कन्फर्मेशन अगेन, राईट. सो ते कुठेतरी आपण ऑप्शन्स बिल्टअप मध्ये ट्रेड करू शकतो. आणि सो आपल्याला काय करायचं, आपल्याला त्याला चार्ट सोबत पेअर करायचं. एक इंडिपेंडेंट फक्त डायरेक्टली जाऊन तिकडे बघायचं नाही की तिकडे कॉल बाय आहे तर मी जाऊन कॉल बाय करणार, असं नाही करायचंय. चार्ट सोबत पेअर करा, ब्रेकआउट ब्रेकडाऊन सोबत त्याला पेअर करा. ओके, खूप जास्त चांगला त्याचा आउटपुट मिळेल. सेकंड जर मी गोष्ट सांगायची म्हणली तर आपण बघितलं फ्युचर्स बिल्टअप वरती ट्रेड कसं, म्हणजे बिल्टअप ब्रेथ आपण बघितलं.
सो त्याला आपण बघितलं की लॉंग म्हणजे काय, की प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जाते, त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. सेकंड बघितलं की जेव्हा प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट खाली येते, त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. थर्ड जी गोष्ट आपण बघितली ती कोणती बघितली, की प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जातो, त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप. कुठे फ्रेश सेलर जे आहेत ते आपले ऑप्शन्स ऍड करतात. आणि लास्ट वन आपण काय बघितलं, शॉर्ट कव्हरिंग. सो शॉर्ट कव्हरिंगला आपण काय बघितलं, की प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो, सो दॅट कम्स अंडर दी शॉर्ट कव्हरिंग. ओके, सो त्यासाठी बिल्टअप ब्रेथ जो टूल आहे तो आपल्याला यूज करायचा आहे. सो बिल्टअप ब्रेथ मध्ये आपल्याला काय व्हायचंय, अगेन त्याला टेक्निकल चार्ट सोबत सोबत पेअर करा, की जर तुम्हाला टेक्निकल चार्ट मध्ये एखादा ब्रेकआउट मिळाला तर चेक करा की तिकडे अपॉर्च्युनिटी आहे ते मॅक्झिमम स्टॉक्स बुलिश आहेत का. आणि जर तुम्हाला एखादा ब्रेकडाऊन मिळाला तेव्हा चेक करा की मॅक्झिमम स्टॉक्स जे आहेत ते तिकडे बॅरिश मध्ये ट्रेड बनवत आहेत का. जर तिकडे एखादी बॅरिश ट्रेड बनवत असेल देन यू कॅन गो विथ द बॅरिश अपॉर्च्युनिटी. ओके, सो तसं तुम्ही यूज करू शकता. तिसरी जी गोष्ट आहे ती आपण बघितली स्पेसिफिकली द इंडेक्स कॉन्ट्रीब्युशन. सो इंडेक्स कॉन्ट्रीब्युशन मध्ये तेच बिल्टअप सारखंच आहे की मॅक्झिमम स्टॉक्स जर लॉंग मध्ये असतील सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन, आणि जर मॅक्झिमम स्टॉक्स जर शॉर्ट मध्ये असतील तर दॅट कम्स अंडर दी अ बॅरिश कन्फर्मेशन. ओके, त्यानंतर थर्ड थिंग आपण जी बघितली ती आहे की स्पेसिफिकली हिट मॅप चार्ट आणि मल्टी स्ट्राईक ओवाय. हिट मॅप चार्टचा पण सेमच ठेवा, लॉंग जर मेजरली असेल किंवा किती पर्सेंटेज मध्ये मुवमेंटम देत आहे ते आहे. आणि मल्टी स्ट्राईक ओवाय मध्ये आपल्याला काय करायचंय की ओपन इंटरेस्टचा ड्रॉप बघायचा आहे, की सपोज जर मी कॉल आणि पुटचा ओपन इंटरेस्ट ऍड केला आहे आणि जर कॉलचा ओपन इंटरेस्ट ड्रॉप होतो आणि पुटचा जो आहे तो वाढत चाललाय, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन. सो ते तुम्ही 1 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये इझिली फिगर आउट करू शकता. सेम लॉजिक जर पुटचा ओपन इंटरेस्ट ड्रॉप होते आणि कॉलचा ओपन इंटरेस्ट वाढते, सो दॅट कम्स अंडर दी बुलिश कन्फर्मेशन. ओके, सो ते आपल्याला बघायचंय. सो इव्हन दो हे तुम्हाला एकत्र ट्रेड नाही करायचे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र नाही बघायच्या, तुम्ही हळूहळू ट्रेड करा. सपोज जर मी एक ऑर्डर अँड ट्रेड आणि ऑप्शन बिल्टअप हे दोन फक्त टूल यूज करून बनवू शकतो तर येस बनवू शकतो, किंवा ऑर्डर अँड ट्रेड आणि बिल्टअप ब्रेथ येस ह्या दोन गोष्टी बघून ट्रेड बनवू शकतो. ह्या ओव्हरऑल कन्सेप्ट आहेत, ह्या ओव्हरऑल मार्केटमध्ये कन्सेप्ट आहेत ज्याच्यामध्ये आपण ट्रेड्स बनवू शकतो. सो कंपल्सरी नाही की 5च्या 5 6च्या 6 डेटा पॉईंटचं कन्फर्मेशन घ्या, कोणत्याही दोन कन्फर्मेशन जरी तुम्ही पकडला तरी विच इज फाईन. ओके, सो इनिशियल स्टेजला जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर माझं रेकमेंडेशन तुम्हाला हेच असेल की इनिशियल स्टेजला ऍटलीस्ट गो विथ दी पेपर ट्रेड, ऍटलीस्ट फॉर नेक्स्ट 5 days 6 days किंवा एक आठवडाभर पेपर ट्रेड करा, त्या गोष्टी समजा आणि त्या बेसिसवरती ट्रेड फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. ओके, सो आपल्याला काय करायचं, पेपर ट्रेड करण्यासाठी नॉर्मली तुम्ही ट्रेडिंग वरती या ऑप्शन्स आर्किटेक्ट वरती आलात. ओके, इथे तर तुम्ही इथे कस्टम मध्ये या आणि एखादा कॉल ऑप्शन जर तुम्हाला बाय करायचं असेल तर कॉल ऑप्शन सिलेक्ट करा. सपोज निफ्टी पाहिजे तर निफ्टी सिलेक्ट करा, बँक निफ्टी पाहिजे तर बँक निफ्टी सिलेक्ट करा. आणि जर तुम्हाला ट्रेड बनवायचे, जर तुम्हाला दिसतं की हा पॅरामीटर्स बघून एखादी ट्रेड अपॉर्च्युनिटी मला दिसते, सो मी इथे जाऊन सेव्ह करणार आणि सेव्ह जेव्हा तुम्ही करता तुमची जी पोझिशन आहे ती तुमची ते सेव्ह होऊन जाईल. राईट, सो तुम्ही ट्राय करा की त्या ज्या पोझिशन ज्या आहेत ज्या आपण क्रिएट करतोय त्या पोझिशन तुम्ही मॉनिटर इथे डेली करू शकता. सो त्या मॉनिटर कराल तर डेफिनेटली तुम्हाला जो आहे तो आउटपुट खूप चांगला मिळेल. ओके, आणि जर तुम्हाला ती पोझिशन क्लोज करायची तर इकडे येऊन क्लोज ट्रेडवर क्लिक करा, इथे येऊन क्लोज ट्रेडवर क्लिक करा. सो तुमच्या ज्या पोझिशन आहेत ती क्लोज होणार. सो क्लोज ट्रेडचा ओव्हरऑल डेटा पॉईंट जो आहे तुम्हाला इथे बघायला येईल. सो तुम्हाला हे समजेल की किती ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह ट्रेड्स माझ्या निघतात किंवा किती ज्या आहेत त्या निगेटिव्ह ट्रेड्स माझ्या निघतात, आणि त्या बेसवरती आपण जाऊन ट्रेड तिकडे बनवू शकतो. सो ऍटलिस्ट फॉर नेक्स्ट 6 or 7 days ट्राय करा की पेपर ट्रेड करा. जर रिझल्ट हळूहळू चांगला असेल तर नेक्स्ट टाइम यू कॅन गो विथ दी 1 लॉट, मग 2 लॉट, मग 3 लॉट, मग 5 लॉट, असं करत करत तुमची ट्रेडिंग कॅपॅसिटी वाढवा आणि किंवा जे काही तुमची ट्रेडिंग कॅपॅसिटी आहे त्या बेसवरती ट्रेड बनवा. पण ऍटलीस्ट गो विथ द पेपर ट्रेड इनिशियल स्टेजला. ओके, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आजच्या दिवसात एवढाच होता. थोडी डीप कन्सेप्ट आहे, थोडी मोठी कन्सेप्ट होती, पण ओव्हरऑल इंडेक्ससाठी जे आपल्याला रिक्वायरमेंट आहेत मेनली ते आपण इथे बघायचे. ओके, सो तुम्हाला हे प्राइस एक्शन सोबत तुम्ही पेअर करू शकता किंवा तुम्ही जर टेक्निकल इंडिकेटर कोणता युज करता त्यासोबत पण तुम्ही युज करा, चालेल. ओके, सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. जर कोणत्या नवीन कन्सेप्ट पाहिजे असेल तर एकदा कमेंट सेक्शन मध्ये विचारा, आपण नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि सबस्क्राईब करून जायला विसरू नका, कारण आपण डेली काही ना काहीतरी नवीन पोस्ट करतो, सो त्याचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. ओके, आणि जर काहीही क्वेरीज असतील तर support@quantsap.com वर तुम्ही विचारा आणि तुमच्या क्वेरीज आपण ट्राय करू तेवढे सॉल्व्ह करायच्या. ओके, सो थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाइम. बाय बाय.